तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर माझा आज युनिट टेस्टचा पहिला पेपर होता, त्याच्यामुळे मी आज 4:30लाच उठले होते. खरं तर उठले नव्हते, मला माझ्या आत्याने बळच उठवलं होतं. नेमके आदल्या दिवशीच इकडे लय पाऊस झाला, त्याच्यामुळे जिथं बघाव तिथं नुसतं पाणी झालं. सगळीकडे नुसते रस्ते पाण्यानेच भरले होते. आमच्या पुलावरून तर एवढं पाणी चालू होतं की तिकडून जायलाच जागा नव्हती. त्याच्यामुळे मग मला खूप लांबून कॉलेजला जावं लागलं, कारण की पुलावरून तर जायला जागा नव्हती. त्याच्यामुळे मग दुसरं ऑप्शनच नव्हतं माझ्याकडे. जाता जाता माझी बहीण म्हणली, दीदी मला तेवढं कॉलेजला सोड, कारण की मला पण तिकडून जाता येणार नाही. त्याच्यामुळे तिला पण कॉलेजला सोड. म्हणलं पहिला पेपर येतं, गणपती बाप्पाचे पाय वगैरे पडून जावं, त्याच्यामुळे मी विशाल गणपतीच्या पाया पडायला गेलते. तिथून निघल्यावरती मला एक म्हातारे आजोबा भेटले. ते म्हणले मला मंदिरात जायचे, पण मला काही दिसतच नाही. त्याच्यामुळे मग त्यांना मंदिरापर्यंत सोडलं. मी जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा पाहिलं की आमच्या वर्गातला अजून कुणीच नाही आलं, आणि त्यात मी वॉच सुद्धा घालायचं विसरले. बरं झालं आमच्या वर्गात एवढं मोठं घड्याळ लावून ठेवलं होतं. आमचा पेपरचा टायमिंग 11चा होता आणि आम्हाला 10:30 वाजता कळालं की पेपरच कॅन्सल झाला. आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीने पेपरचा एवढा अभ्यास केला रात्रभर की सकाळी ती चक्कर येऊनच पडली डायरेक्ट. बरं झालं पेपर कॅन्सल झाला, नाही तर हिचा हॉस्पिटलमध्येच पेपर घ्यावा लागला असता. तिकडून आल्यानंतर म्हणलं की पेपर तर नाही, आता थोडा नाश्ता करून घ्यावा, कारण की पेपरच्या नादात नाश्ताच नव्हता गेला सकाळी. इथं आल्यानंतर पाहिलं की यांचं दुकान सगळं पाण्यानेच भरले, कारण की ग्राउंड फ्लोअरला होतं. यांच्या दुकानात नाव मिस्टर वडेवाला आणि मिस्टर पाणीवाला पाहिजे होतं. घरी येताना म्हणलं की पुलाचं पाणी थोडं कमी झालं असं, पण इथं आलं पाहिलं तर पाण्यामध्ये पुलच दिसत नाही आणि पाणी तर पार रस्त्यापर्यंत आलं होतं. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.